महात्मा फुले. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी काही 2 शब्द बोलणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. ते एक महान विचारवंत, समाजसुधारक आणि शिक्षणप्रेमी होते. त्यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीभेद याविरुद्ध लढा दिला. त्यांनी महिलांच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, पण फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले आणि त्या दोघांनी मिळून भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे खूप मोठे कार्य होते. फुले यांनी शेतकरी आणि गरीब लोकांच्या हक्कांसाठी काम केले. त्यांनी सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन केली. त्यांचा उद्देश समाजात समानता निर्माण करणे हा होता. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की आपण नेहमी सत्य, समानता आणि शिक्षणासाठी काम केले पाहिजे. चला आपणही त्यांच्या विचारांचा आदर करून चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.